करतील आणि ही जागा विधान मंडळाच्या अखत्यारीत येईल अशा संदर्भामध्ये देखील आपण सूचना दिलेल्या आहेत। त्याचबरोबर 160 खोल्यांचं ते सांगितलं, 160 खोल्या ज्या आहेत तिकडे 160 खोल्या आहेत, त्याचं 1945 मध्ये बांधकाम झालेलं आहे। त्याचंच आता आपल्याला मल्टी स्टोरेजमध्ये पूर्ण FSI युटिलाइज करून बिल्डिंग बांधणं आवश्यक आहे, कारण येणाऱ्या जे काही अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांची राहण्याची सोय झाली पाहिजे, अधिकाऱ्यांना देखील व्यवस्था उपलब्ध करून दिली पाहिजे। आणि तर त्या कालखंडामध्ये येणारे अधिकारी आत्ता असणारी संख्या याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आहे आणि जास्तीची तिथं हे देखील आपल्याला गाळे बांधता आले पाहिजे, रूम्स बांधता आले पाहिजे, त्या दृष्टिकोनातून देखील आपण सांगितलेलं आहे। आणि आमदार निवासाची दुरुस्ती आणि विद्युत विषयक देखील अद्ययावत करण्याचं त्यामध्ये सांगितलेलं आहे। अशा पद्धतीनं साधारणतः आढावा घेत असताना बाबी समोर आलेल्या आहेत। त्याचबरोबर आपण विस्तारित हे विधिमंडळ करत असताना प्रेसची जागा घेतलीच आहे, प्रेसची जागा घेण्याच्या संदर्भामध्ये सूचना दिल्याच आहेत, पण त्याचबरोबर 0 माईलच्या आणि प्रेसच्या जागेमध्ये एक फॉरेस्ट विभागाची देखील ऑफिस आहे, ते देखील महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीत येतं। त्यामुळं विधान भवन हे एक प्रेस्टिजियस विषय आहे, नागपूर उपराजधानी आहे आणि म्हणून चौरस आणि चांगल्या पद्धतीची वास्तू कंपोजिट प्लॅन तिथे तयार झाला पाहिजे। त्या दृष्टिकोनातून त्या फॉरेस्टच्या जागेच्या ऑफिसच्या संदर्भामध्ये देखील वस्तुस्थिती अहवाल तपासून पाहण्याच्या संदर्भामध्ये देखील सूचना दिलेल्या आहेत। त्यामुळं अशा पद्धतीनं येणाऱ्या कालखंडामध्ये विधान भवन नागपूरचं चित्र बदलण्याच्या दृष्टिकोनातून, नव्याने करण्याच्या दृष्टिकोनातून, अत्यावश्यक सेवा सर्वांना मिळण्याच्या दृष्टिकोनातून आजची ही बैठक होती। आजचा हा माझा दौरा होता, त्या अनुषंगाने चर्चा झालेला आहे।